Okay, online people, please tell me, are the voice and screen clear? All okay? Tell me. Yes. So, good morning to all of you. Good morning, everyone. Yes. Good morning. Fine. Let everyone join. I said good morning. Thank sir. Okay, some last points are remaining. Last points are remaining. आपण ब्लॉक और ब्लॉक प्रॉब्लेम्स जे होते त्याचा एक बेसिक अंडरलाइन क्रायटेरिया बघितलाय की कुठल्याही सरफेस मध्ये बघा जर स्लाइडिंग पाहिजे असेल, इफ यू वॉन्ट स्लाइडिंग बिटवीन एनी टू सरफेसेस, तिथलं फ्रिक्शन वाढत 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 किती गेलं पाहिजे, एफएस मॅक्स. त्या सरफेसचा एफएस मॅक्स रीच झाला की त्याच्या पुढे स्लाइडिंग व्हायला सुरुवात होते, त्याच्या पुढे स्लाइडिंग व्हायला सुरुवात होणार. तो बेसिक क्रायटेरिया आहे. अदरवाइज दोन सरफेसेस एकमेकांवरती स्लाइड होणार नाही. मग ते दोन सरफेसेस एक तर दोघही रेसला राहतील, फर्स्ट केस, और दोघं मूव टुगेदर होतील, सेकंड केस. येते का लक्षात? सो विथ दॅट लॉजिक यू कॅन सॉल्व ऑल दी क्वेश्चंस बेस्ड ऑन block over block problems. Okay, now in today's lecture we will see some of the questions involving the pseudo force as well as friction. Pseudo force पण असेल आणि friction पण असेल. Pseudo force केव्हा घेतात? When the frame of reference is accelerating. Pseudo force केव्हा घेतात? When the frame of reference is accelerating. But and in that accelerating frame of reference you have to write the balance or imbalance. लिफ्ट मध्ये काय केलं? लिफ्ट एक्सेलरेटिंग अप, मग स्यूडो फोर्स काय घेतला? डाऊन. आणि एफबीडी जर विथ रिस्पेक्ट टू लिफ्ट काढत असाल, विचार जर विथ रिस्पेक्ट टू लिफ्ट चालू असेल, पण लिफ्ट तर एक्सेलरेटिंग फ्रेम आहे, मग एक्सेलरेटिंग फ्रेमचा विचार करत असाल, विथ रिस्पेक्ट टू एक्सेलरेटिंग फ्रेम विचार करत असाल, तर स्यूडो फोर्स घ्यायचा आणि बॅलन्स लिहायचा. आणि काय लिहायचा? बॅलन्स. पण जर ग्राउंड घेतलं, इफ वी कन्सिडर द ग्राउंड, ग्राउंड तर कधीच एक्सपेरिमेंट होत नाही, मग लिफ्टचा एक्सपेरिमेंट व्हायला लागली, पण त्या केस मध्ये तुम्ही स्यूडो फोर्स घ्यायची गरज नाही, कारण ग्राउंड एक्सेलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स आहे का? नाही, ग्राउंड इज नॉट अ एक्सेलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स. सो इन दॅट केस तुम्ही बॅलन्स नाही लिहिली, तुम्ही काय लिहिता? इम्बॅलन्स लिहिता. ओके, इन दॅट केस यू राइट द इम्बॅलन्स. ऑलराइट, बट इफ द फ्रेम इज एक्सेलरेटिंग, इन दॅट केस यू राइट द बॅलन्स बाय कन्सिडरिंग द स्यूडो फोर्स. म्हणजे एक्सेलरेटिंग फ्रेम मध्ये विथ रिस्पेक्ट टू एक्सेलरेटिंग फ्रेम जर इक्वेशन लिहायचं असेल तर स्यूडो फोर्स घ्यायचा आणि बॅलन्स लिहायचा. आणि विथ रिस्पेक्ट टू नॉन एक्सेलरेटिंग फ्रेम म्हणजे ग्राउंड फ्रेम किंवा इनर्शियल फ्रेम जर विचार करायचा असेल तर इम्बॅलन्स लिहायचा, स्यूडो फोर्स घ्यायची गरज नाही. ओके, ही फॅक्ट लक्षात ठेवा. बरं, आता हेडिंग घ्या, फ्रिक्शन इन्व्हॉल्विंग. येस सर, एनी डाउट? You are raising the hand. Please tell me. Any doubt? No? Fine. All right. But everyone concentrate. Write down the heading as friction involving pseudo force. Write down. Friction involving pseudo force. Friction involving pseudo force. Friction पण आहे आणि pseudo force concept पण आहे. Friction involving pseudo force concept. बरोबर? दोन्ही येतात. डायरेक्टली क्वेश्चन सॉल्व करायला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 43 आहे बघा, which we can solve. Question number 43 which we can solve for this concept, to understand this concept. So let me read the question. Let us tackle this question together. What is the minimum acceleration? What is the minimum acceleration with which the block A should be shifted horizontally
to keep the body 1 and body 2 stationary relative to the bar or relative to the block. एक ब्लॉक दिलाय, हा ब्लॉक आहे, या ब्लॉकचं नाव आहे ब्लॉक ए. इथे आहे बॉडी नंबर 1. ओके, इथे एक पुली आहे, इकडे एक स्ट्रिंग आहे, इकडे परत एक आहे सेकंड बॉडी, बॉडी नंबर 2. बॉडी नंबर 1 आणि बॉडी नंबर 2 रिलेटिव्ह टू ब्लॉक ए रेसला असल्या पाहिजे. बॉडी नंबर 1 and body number 2 should be relatively at rest with respect to block A. With respect to block A, body 1 आणि body 2 काय पाहिजे? रेसला पाहिजे सर. मग त्यासाठी ब्लॉक ए ला हॉरिझॉन्टली किती मिनिमम ऍक्सेलरेशन आहे सर? एवढं ऍक्सेलरेशन तर पाहिजे, तरच बॉडी 1 आणि बॉडी 2 रिलेटिव्ह टू बॉडी ए और रिलेटिव्ह टू ब्लॉक ए रेसला राहतील. बरं, पहिली गोष्ट मला सांगा, बॉडी ए ला राईटला ऍक्सेलरेट करायला पाहिजे की लेफ्टला ऍक्सेलरेट करायला पाहिजे? म्हणजे 1 आणि 2 या दोन बॉडीज रेसला राहतील. काय होतं मला तुमच्या विचार करून बघा. हा 2 जो आहे हा ए च्या या सरफेस वरती स्लाइड नाही व्हायला पाहिजे, डाऊन पण नाही व्हायला पाहिजे, अप पण नाही व्हायला पाहिजे. हा 1 जो आहे तो ए च्या टॉप सरफेस वरती स्लाइड नाही व्हायला पाहिजे, राईटला पण नाही गेला पाहिजे, लेफ्टला पण नाही गेला पाहिजे. पण ए ला आपण राईटला ऍक्सेलरेट करूयात की लेफ्टला? काय वाटतं? ब्लॉक ए ला राईटला ऍक्सेलरेट करूयात म्हणजे हा ब्लॉक 2 खाली पडणार नाही, की या ब्लॉक ए ला लेफ्टला ऍक्सेलरेट करूयात? काय करूयात? विचार करून बघा, त्याला राईटला ऍक्सेलरेट केलं पाहिजे. म्हणजे काय केलं जाईल? म्हणजे होईल असं, आपण ह्या ब्लॉकला काय करायचं? राईटला ऍक्सेलरेट करायचं ए नं. त्यांनी काय विचारलंय, ह्या ऍक्सेलरेशनची मिनिमम व्हॅल्यू किती पाहिजे, सो दॅट बॉडी 1 and 2 शुड बी ऍट रेस्ट रिलेटिव्ह टू ए. म्हणजे ए चा विथ रिस्पेक्ट टू ए जर विचार केला तर ब्लॉक 2 वरती पण स्लाइड नाही होणार, खाली पण स्लाइड नाही होणार, आणि ब्लॉक 1 राईटला पण स्लाइड नाही होणार, लेफ्टला पण स्लाइड नाही होणार. हा, सगळी सिस्टीम मूव्ह होत असेल राईटला, सगळी सिस्टीम मूव्ह होत असेलच, पण विथ रिस्पेक्ट टू ए जर विचार केला तर ए ला असं वाटतं की ब्लॉक 1 तर रेस्टलाच आहे, ए ला असं वाटतं की ब्लॉक 2 तर रेस्टलाच आहे. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ए विचार करणार आहे. कुठली फ्रेम ऑफ रेफरन्स आहे? ए ही ऍक्सेलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स आहे की नॉन ऍक्सेलरेटिंग? ऍक्सेलरेटिंग. मग ही जर फ्रेम ऑफ रेफरन्स ऍक्सेलरेटिंग असेल तर आता आपण स्युडो फोर्सेस घेतले पाहिजे, बरोबर? दी मासेस ऑफ दी बॉडीज आर इक्वल. या दोन्ही बॉडीचं मास काय दिलेलं आहे? इक्वल. मग या बॉडीचं मास किती घेऊयात? m. या बॉडीचं पण मास किती घेऊयात? m. बर, आता आमची फ्रेम ऑफ रेफरन्स ऍक्सेलरेटिंग राईट आहे, मग स्युडो फोर्स काय घेतला पाहिजे? क्वेश्चन कसा आहे? क्वेश्चन असा आहे बघा, फाइंड ए मिनिमम किती ऍक्सेलरेशन पाहिजे सो दॅट body 1 and 2 are relatively rest. Find minimum acceleration so that body 1 and 2 are relatively at rest. आणि विथ रिस्पेक्ट टू काय विचार आहे? रेसला पाहिजे. विथ रिस्पेक्ट टू व्हॉट? असं कोणाला वाटलं पाहिजे की बॉडी 1 आणि 2 रेसला? ए ला वाटलं पाहिजे. विथ रिस्पेक्ट टू ए ब्रॅकेट मध्ये लिहून ठेवू, बरोबर? त्यासाठी काय काय करावं लागेल मी तुम्हाला सांगतो. काय नाही, आपण स्युडो फोर्सचा विचार करूया पहिल्यांदा. बर, आमची फ्रेम ऑफ रेफरन्स जी काय आहे, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू हा ब्लॉक विचार होणार आहे, बरोबर? फ्रेम ऑफ रेफरन्स राईटला ऍक्सेलरेट व्हायला लागले, ऍक्सेलरेटिंग राईट, तर स्युडो फोर्स लेफ्ट. स्युडो फोर्स किती येणार? ए जर ऍक्सेलरेशन असेल तर स्युडो फोर्स ma, बरोबर ना? ऍक्सेलरेटिंग राईट असेल तर स्युडो फोर्स लेफ्ट. ऍक्सेलरेशन ए असेल तर फोर्स किती येणार? ma. बरं, इथलं मास m1 दिला असतं तर m1a, इथलं मास m2 दिला असतं तर m2a. पण m1 m2 दिलं नाही, m दिलंय, सो ma, बरोबर? बाकीचे फोर्सेस ड्रॉ करूयात. या ब्लॉक वरचे बाकीचे फोर्सेस, या स्प्रिंग मधलं टेन्शन T, स्वतःचा वेग mg, दोन ब्लॉक्स मधली नॉर्मल रिएक्शन, पहिल्या ब्लॉकला मिळालेली नॉर्मल रिएक्शन n1,
बरोबर. या ब्लॉकची टेंडन्सी काय असावी, मूव राईट की मूव लेफ्ट? इकडे विचार करा, हा इकडे एक ब्लॉक अटॅच आहे, त्याच्यावरून विचार करा, मूव राईट. गरज पडली तर फ्रिक्शन येणार मदतीला. आलं लक्षात? हे झालं फ्रिक्शन. एवढे सगळे फोर्सेस. आता हे खालच्या ब्लॉक वरती ड्रॉ करून चालणार नाही फ्रिक्शन. फ्रिक्शन कुठल्या ब्लॉक वरती ऍक्ट व्हायला लागले? दोन्ही वरती ऍक्ट व्हायला लागले. पण वरच्या ब्लॉक वरती कुठल्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट व्हायला लागले ते? लेफ्टवर्ड. वरच्या ब्लॉक वरती असं ऍक्ट व्हायला लागले फ्रिक्शन. एवढ्या सगळ्या फोर्सेसचा आम्हाला विचार करावा लागेल. बरोबर. झाला इथला विचार? बरोबर. आणि कुठले कुठले फोर्सेस आता असतील का याच्यावरती चेक करा. व्हर्टिकल मध्ये आणि कुठला फोर्स असेल का? इथला कॉन्टॅक्ट फोर्स तर लिहिला अपवर्ड, mg डाऊनवर्ड, टेन्शन राईटवर्ड, सुडो फोर्स लेफ्टवर्ड, फ्रिक्शन लेफ्टवर्ड. एवढं सगळं तर आलं. बरोबर. आता पुढे विचार करूया. या ब्लॉकचा जर विचार केला तर mg अपवर्ड डाऊनवर्ड लेफ्टवर्ड राईटवर्ड काय? mg डाऊनवर्ड. या ब्लॉक मध्ये झालेली ऍक्शन रिएक्शन, या दोन सरफेसेस मधली ऍक्शन रिएक्शन म्हणजे इथली नॉर्मल रिएक्शन काय म्हणूयात? N2. हे mg डाऊनवर्ड, हे N2 राईटवर्ड. या ब्लॉकची टेंडन्सी काय आहे? रिलेटिव्हली या सरफेसचा विचार जर केला तर हा ब्लॉक स्लाइड डाऊन की स्लाइड अप? टेंडन्सी स्लाइड डाऊन. सो फ्रिक्शन काय असणार? अप. बरोबर का? आणि या स्ट्रिंग मधलं टेन्शन किती वाढ? T. टेन्शन इज ऑलवेज अवे फ्रॉम रेफरन्स पॉइंट की टुवर्ड्स द रेफरन्स पॉइंट? अवे फ्रॉम. म्हणजे टेन्शन पण ड्रॉ केलं. असे सगळे फोर्सेस आम्हाला त्या बॉडीवरती ऍक्ट होणारे ड्रॉ करता आले की म्हणायचे की आम्हाला एफबीडी ड्रॉ करता आली. बरोबर. एफबीडी म्हणजे फ्री बॉडी डायग्राम. त्या बॉडीवरती ऍक्ट होणारे ऑल पॉसिबल फोर्सेस लिहायचे. बॅलन्स असेल तर बॅलन्स लिहा, इम्बॅलन्स असेल तर इम्बॅलन्स लिहा. बघा, या सरफेसेस मध्ये रिलेटिव्ह मोशन आहे की नाही आहे? अल्टिमेटली काय पाहिजे? अल्टिमेटली हा ब्लॉक विथ रिस्पेक्ट टू ए काय पाहिजे? रेस्ट. हा ब्लॉक विथ रिस्पेक्ट टू ए काय पाहिजे? रेस्ट. हा, ग्राउंड वरनं बघितल्यानंतर ए पण मूव्ह होताना दिसतोय, बॉडी 1 पण मूव्ह होताना दिसते, बॉडी 2 पण मूव्ह होताना दिसते. पण ए वरनं जर विचार केला तर जर ऑब्झर्वर ए मध्ये ए वरतीच बसला असेल तर याला हा पण रेस्टलाच वाटेल, याला हा पण रेस्टलाच वाटेल. बरोबर का? म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ऍक्सलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स विचार करताना आम्ही स्यूडो फोर्स ड्रॉ करतो आणि बॅलन्स लिहितो. काही बॅलन्स बॅलन्स. फॉर बॉडी 1, फॉर बॉडी 1 फर्स्ट बॉडीसाठी हा व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये काय काय येतील इक्वेशन्स? ऑल अपवर्ड इक्वल टू ऑल डाऊनवर्ड. n1 किती आला? mg. ह्याला इक्वेशन 1 म्हणू. बरोबर. आलं लक्षात? आणि मुळात इथं सांगा हॉरिझॉन्टल मध्ये काय? हे झालं व्हर्टिकल. व्हर्टिकल मधला बॅलन्स झाला. हॉरिझॉन्टल मध्ये पण बॅलन्सच लिहायला लागलोय कारण स्यूडो फोर्सचा विचार केलाय. स्यूडो फोर्सचा विचार केला की काय लिहिणार आम्ही? बॅलन्स. सो ऑल राईटवर्ड इक्वल टू ऑल लेफ्टवर्ड. कारण स्यूडो फोर्सचा विचार केलाय. ऑल राईटवर्ड T, ऑल लेफ्टवर्ड फ्रिक्शन प्लस MA. पण फ्रिक्शनची व्हॅल्यू म्यू इनटू नॉर्मल रिएक्शन. बरोबर का? म्यू इनटू नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन किती आहे फर्स्ट बॉडी वरती? सर N1. पण बघा N1 ची व्हॅल्यू किती काढली ऑलरेडी? किती काढली आहे? mg. सो आन्सर काय होणार इथं? म्यू इनटू N1. इन्स्टेड ऑफ N1 नाउ यू विल राइट mg प्लस ma. काय पाहिजे आहे? a ची व्हॅल्यू पाहिजे आहे. बर. कॉल दिस एज इक्वेशन नंबर 2. या दोन गोष्टी अननोन आहेत. ए अननोन तर आहेच. फ्रिक्शन तर इथलं पण म्यूज दिलंय, इथलं पण म्यूज दिलंय. त्यांनी क्वेश्चन मध्ये सांगितलंय इथलं फ्रिक्शन म्यू आहे, इथलं फ्रिक्शन पण म्यूच आहे. फ्रिक्शन तर दिलेत आम्हाला म्यू आणि म्यू. या दोन अननोन आहेत. कोण कोण सांगेल मला कुठले अननोन आहेत म्हणजे ज्या गोष्टी दिलेल्या नाहीयेत? एक तर ऍक्सलरेशन जे विचारले,
आणि mg काय टेन्शन. दोन अननोन आणि एक इक्वेशन. दिस इज नॉट फेअर. दोन अननोन एक इक्वेशन. टू अननोन वन इक्वेशन इज नॉट फेअर. हाऊ मेनी इक्वेशन्स वी नीड फॉर टू अननोन्स? टू इक्वेशन्स. मग आता इथं पण विचार करावा लागेल, कळते का? सो आता या इक्वेशनला ठेवूयात बाजूला. आता काय म्हणूया, फॉर बॉडी टू चा इक्विलिब्रियम लिहूया. हॉरिझॉन्टल मध्ये इक्विलिब्रियम लिहिला तर काय? इन हॉरिझॉन्टल मध्ये काय लिहावं लागेल सर? ऑल राईटवर्ड इज इक्वल टू ऑल लेफ्टवर्ड. सो n2 इज इक्वल टू ma. बरोबर. अँड इन व्हर्टिकल म्हटलं तर इन व्हर्टिकल ऑल अपवर्ड इज इक्वल टू ऑल डाउनवर्ड. ऑल अपवर्ड कोण आहे? टेन्शन प्लस फ्रिक्शन इज इक्वल टू mg. बर, फ्रिक्शन किती येणार? इथल्या फ्रिक्शनला F1 म्हणा, इथल्या फ्रिक्शनला F1 म्हणा, इथल्या फ्रिक्शनला F2 म्हणा, इथल्या फ्रिक्शनला F1 म्हणा, इथल्या फ्रिक्शनला F2 म्हणा. या इक्वेशन मध्ये पण मॉडिफाय करा, या इक्वेशन मध्ये पण मॉडिफाय करा. फ्रिक्शन किती येणार? म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन, म्यू2 n2. सर म्यू2 म्हणायची गरज नाही, त्यांनी म्यू1 म्यू2 दिलाच नाही, मग म्यू2 म्हणायची गरज नाही. सर त्यांनी n2 दिलाय, किंवा n2 आपल्याला माहित आहे. दुसऱ्या ब्लॉकला मिळालेली नॉर्मल रिएक्शन n2 म्हणावं लागेल. n म्हणून चालणार नाही. इज इक्वल टू mg. बर, n2 किती आहे बघा? n2 किती आहे बघा? n2 किती आहे? ma. n2 तर सर इक्वल टू ma आहे. n2 तर सर इक्वल टू ma आहे. इज इक्वल टू mg. हाऊ मेनी अननोन्स वी हॅव इन दिस इक्वेशन? एक आहे टेन्शन, दुसरा आहे E. नाउ दिस विल बिकम द गेम ऑफ टू इक्वेशन टू अननोन, which is pretty much solvable. आलं का लक्षात? यातनं काय करणार तुम्ही? त्या ऍक्सलरेशनची व्हॅल्यू काढणार, की ज्या ऍक्सलरेशन ऍटलीस्ट तेवढ्या ऍक्सलरेशनला तरी मूव्ह व्हावं लागेल, तरच हे ब्लॉक्स या बार ए वरती, याला बार असं म्हटलेलं आहे, या बार ए वरती, कॅपिटल ए वरती स्लाइड होणार नाही. आलं का लक्षात? म्हणजे स्युडो फोर्सचा विचार केला तर, म्हणजे ऍक्सलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्सचा विचार केला की स्युडो फोर्स घ्यायचा, आणि स्युडो फोर्स घेतला की बॅलन्स घ्यायचा. विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड जर इक्वेशन लिहिणार असाल तर मात्र स्युडो फोर्स घ्यायची गरज नाही, बॅलन्स पण राहायची गरज नाही. तुम्ही याला ऍक्सलरेटिंग दाखवणार, याला पण ऍक्सलरेटिंग दाखवणार. विथ रिस्पेक्ट टू जर हा ब्लॉक विचार केला, या ब्लॉक वरती जर ऑब्झर्वर असेल तर मात्र तुम्हाला स्युडो फोर्स विचार करावा लागेल, कारण ही जी काय फ्रेम ऑफ रेफरन्स आहे, विथ रिस्पेक्ट टू या फ्रेम ऑफ रेफरन्सचा विचार करायला लागलोय. विथ रिस्पेक्ट टू दिस फ्रेम ऑफ रेफरन्स हा ब्लॉक पण रेस्टलाय, हा ब्लॉक पण रेस्टलाय. सो ही फ्रेम ऑफ रेफरन्स ऍक्सलरेट होतीये, सो स्युडो फोर्स घ्यावा लागेल आणि बॅलन्स पण घ्यावा लागेल. आलं का लक्षात? दिस इज द थॉट, दिस इज द थॉट. आता या दोन इक्वेशन्स, याला इक्वेशन काय म्हटलं पाहिजे? 3. आता या दोन इक्वेशन्स पुढच्या पेज वरती लिहून घेतो. तुम्ही फक्त मला सांगा इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 काय होतं? इक्वेशन 2 and 3. इक्वेशन 2 काय होतं? T equals to m into ma plus mu into mg. हे इक्वेशन 2 होतं. इक्वेशन 3 काय होतं? T plus mu into ma equals to mg. इक्वेशन 2 हे होतं, इक्वेशन 3 हे होतं. काय पाहिजे आहे आपल्याला? ऍक्सलरेशन पाहिजे आहे. मग काय इलिमिनेट केलं पाहिजे? टेन्शन. पटकन टेन्शन इलिमिनेट करायचं असेल तर काय करायचं? टेन्शन इलिमिनेट करायचं असेल तर काय करायचं? यातनं व्हॅल्यू यात टाका. सो इक्वेशन 2 इन इक्वेशन 3. आता काय पुढे क्वेश्चन सॉल्व्ह करायची फक्त फॉर्मॅलिटी आहे. टी ला रिप्लेस करा, टी ला रिप्लेस करा. इक्वेशन टी ची व्हॅल्यू तर तुमच्याकडे ऑलरेडी आहे, पटकन यात रिप्लेस करा. टी कशाने रिप्लेस होणार? ma प्लस म्यू mg. करा ma प्लस म्यू mg. टेन्शन रिप्लेस झालं, जे रिप्लेस केलं त्याला ब्रॅकेट टाकला, प्लस म्यू ma म्हटलं इज इक्वल टू सर mg आलं,
देअरफॉर सर आम्हाला तर पाहिजे आहे ए, आम्हाला तर पाहिजे आहे ए, मग हा एम ए आणि हा म्यू एम ए, एम ए किंवा सगळे एम 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 कॉमन आले, या एम बरोबर कॅन्सल झाले, हे सगळे एम काय झाले कॉमन आले, हे सगळे एम कॉमन आले, या एम बरोबर कॅन्सल झाले, हा ए आणि हा म्यू ए तो एकत्र लिहा, हा ए ऍज इट इज, हा म्यू ए ऍज इट इज, हा म्यू जी ऍज इट इज, हा राईट साइडचा जी ऍज इट इज. सर आम्हाला फक्त ए पाहिजे आहे, मग ए वाल्या टर्म्स लेफ्टला ठेवा, बाकी सगळ्या टर्म्स राईटला पाठवा, बरोबर की नाही? जे पाहिजे आहे ते लेफ्टला, त्याच्या टर्म्स लेफ्टला, जे पाहिजे आहे त्याच्या टर्म्स लेफ्टला, बाकी सगळ्या टर्म्स राईटला. सो देअरफॉर जी राईटला ऍज इट इज, हा म्यू जी पण राईटला ऍज इट इज, ऍज इट इज का मायनस मायनस, ए कॉमन आला 1 प्लस म्यू इज इक्वल टू जी कॉमन आला 1 मायनस यू 1 मायनस म्यू, ए ची व्हॅल्यू किती पाहिजे सर जी इन द ब्रॅकेट 1 मायनस म्यू अपॉन 1 प्लस म्यू काय करायला जाईल डिवाइड करायला जाईल, 1 प्लस म्यू डिवाइड करायला जाईल. सो मिनिमम एक्सेलरेशन रिक्वायर्ड, minimum acceleration required for body 1 and 2 to be stationary or at rest, to be stationary with respect to bar A is किती आहे ती मिनिमम एक्सेलरेशन, एवढं जरी पाहिजे बघा सर, एवढं तरी एक्सेलरेशन पाहिजे. G in the bracket 1 minus mu upon 1 plus mu, that is the answer. So in this way you could have tackled this question. In this way you could have tackled this question. जरा चेक कर अलग अलग ऑनलाइन पेपर सीडब्ल्यू तुम्ही जर एक सांगत चला प्रत्येक वेळी. बर आता मुलांनो नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूया. एक्झाम्पल नंबर 44. लेट अस ट्राय टू डील विथ दिस क्वेश्चन. काय केलंय बघूया, काय टाइप आहे बघूया क्वेश्चनचं, लक्षात येईल. एव्हरीवन कॉन्संट्रेट. त्याचं उडत चलो. Question number 44. Let us see what is given, what is asked. You are given one diagram like this. Ground is not going to move anywhere, so rigid. So shading दाखवायचं त्याला, lines draw करायच्या. It means it is not going to move anywhere. Then there is a block of 4 kg. एक ब्लॉक आहे, त्याचा मास आहे 4 kg. त्याच्याबरोबर कॉन्टॅक्ट मध्ये एक 1 kg चा ब्लॉक आहे, बरोबर. त्यानंतर बघा इथला फ्रिक्शनचा कोएफिशियंट दिलाय, लांब दाखवा कुठेतरी. फ्रिक्शनचा कोएफिशियंट दिलाय 0.5 युनिटलेस असणार तो. याचा मास स्मॉल एम, याचा मास कॅपिटल एम. स्मॉल एम ची व्हॅल्यू 1 kg, कॅपिटल एम ची व्हॅल्यू 4 kg. मुद्दाम जरा डायग्राम मध्ये सगळं लिहित नाहीये मी, कारण मला एफबीडी वगैरे काढायला, कोर्सेस काढायला जागा पाहिजे ना, म्हणून सगळं बाजूला लिहितोय. हे एम पण बघा मुद्दाम असं एका कॉर्नरला लिहितोय. आणि या सिस्टीम वरती बाहेरने एक फोर्स लावलाय. किती लावलाय? कॅपिटल एम. बरोबर, एवढी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता काय विचारले बघा, क्वेश्चन असा आहे, फाइंड द रेंज ऑफ फोर्स, म्हणजे या कॅपिटल एफ ची व्हॅल्यू. फाइंड द रेंज ऑफ फोर्स, रेंज म्हणजे कुठल्या व्हॅल्यू पासून कुठल्या व्हॅल्यू पर्यंत. फाइंड द रेंज ऑफ कॅपिटल एफ, कॅपिटल एफ
कोणत्या व्हॅल्यू पासून कोणत्या व्हॅल्यू पर्यंत पाहिजे. फाइंड द रेंज ऑफ फोर्स फॉर विच स्मॉलर ब्लॉक इज ॲट रेस्ट. पण द रेंज ऑफ फोर्स फॉर विच स्मॉलर ब्लॉक म्हणजे काय, मास मध्ये जो स्मॉलर आहे त्याला म्हणायचं स्मॉलर. फॉर विच स्मॉलर ब्लॉक is at rest with respect to bigger block. With respect to bigger block. But with respect to bigger block हा छोटा वाला रेसला पाहिजे. ठीक आहे, पाहिजे तर पाहिजे. पण छोटा वाला रेसला पाहिजे असेल विथ रिस्पेक्ट टू बिगर ब्लॉक. पण हा बिगर ब्लॉक तर राईटला ऍक्सलरेट होणार की होणार नाही. हा बिगर ब्लॉक तर राईटला ऍक्सलरेट होणार. बरं, इथं काय फ्रिक्शन दिलंय का त्यांनी, सांगितलंय का डायग्राम मध्ये, इथं काय फ्रिक्शन दाखवलंय का त्यांनी, नाही. इथं काय त्यांनी फ्रिक्शन नाही दाखवलं, तर मग इथं आपण घ्यायचं स्मूथ सरफेस. हा सरफेस कसा घ्यायचा मग विद्यार्थी, आपण स्मूथ. आणि या सरफेस साठी म्यू किती घेणार, 0. म्हणजे इकडे काय फ्रिक्शन नाही यावं, बरोबर. आता हा जो काय स्मॉल ब्लॉक आहे तो विथ रिस्पेक्ट टू कॅपिटल एम किंवा विथ रिस्पेक्ट टू बिगर ब्लॉक हा कायम रेसला वाटला पाहिजे. मग तो रेसला वाटण्यासाठी विचार करा की हा जो काय मोठा ब्लॉक आहे, मोठ्या ब्लॉकला असं वाटलं पाहिजे की हा रेसला आहे. ग्राउंडवरच्या माणसाला कळते की हे दोघेही राईटला चाललेले आहेत, मूव्ह होत आहेत. पण या मोठ्या ब्लॉकला वाटलं पाहिजे, म्हणजे या मोठ्या ब्लॉक वरती जो माणूस बसलेला आहे, समजा तुम्हीच बसलाय, तुम्हाला असं वाटलं पाहिजे आम्ही काय असे दिसत नाही. ठीक आहे, मग असे दिसतात. सर आम्ही असे पण दिसत. पण ठीक आहे, असं समजा की तुम्ही तसेच दिसतात तात्पुरतं, फॉर टाइमिंग. पण या माणसाला कसं वाटलं पाहिजे, हा ब्लॉक रेसला वाटला पाहिजे. मग या माणसाला हा ब्लॉक रेसला वाटला पाहिजे, तर पहिल्यांदा चेक करा की तो माणूस ऍक्सलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आहे की स्टेशनरी किंवा इनर्शियल की नॉन इनर्शियल. बोला, ऍक्सलरेटिंग मध्ये आहे की नॉन ऍक्सलरेटिंग, ऍक्सलरेटिंग. इनर्शियल की नॉन इनर्शियल, नॉन इनर्शियल. नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सचा विचार करून इक्वेशन्स द्यायचे. मग स्युडो फोर्स घ्यावा लागणार की नाही, घ्यावा लागणार. स्युडो फोर्स घेतला की बॅलन्स लायचंय की इम्बॅलन्स. का बॅलन्स लायचंय तेही सांगतो, कारण या ब्लॉकला असं वाटलं पाहिजे ना की हा रेसला आहे, म्हणून बॅलन्स लायचंय. या ब्लॉकला असं वाटलं पाहिजे ना, या ब्लॉकला म्हणजेच या ब्लॉक वरती बसलेल्या ऑब्झर्व्हरला असं वाटलं पाहिजे की हा छोटावाला ब्लॉक रेसला आहे, म्हणून बॅलन्स लायचा, बरोबर. मग आपण असं अज्युम करूया ही सगळी जी काही सिस्टीम आहे ही ऍक्सलरेटिंग राईट. ही सगळी जी काही सिस्टीम आहे बघा, आता मी एक एक विचार इथं म्हणायला चालू करतो, तुम्हाला समजतोय का. पहिला मी म्हणणार ही जी काही कम्प्लीट सिस्टीम आहे त्या सिस्टीमचा विचार करणार. सो इथे लगेच सिस्टीम असं लिहिणार, सिस्टीम साठी मास किती घेणार, m+n घेणार, किंवा लगेच त्यालाच 5 kg लिहू शकतोय आपण, कारण हा 4 kg + 1 kg म्हणजे 5 kg झाला. तो ही झाली सिस्टीम. त्या सिस्टीम वरती बाहेर ऍक्ट होणारे फोर्सेस, या दोघांना ऍज अ सिस्टीम म्हणा. आणि ही सिस्टीम कोणाकोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे बघा, कोणाकोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये, कॅपिटल आहे, बरोबर. आणि कुणाच्या, ग्राउंड न काय फ्रिक्शन अप्लाय केलंय का, नाही. पण ग्राउंड नॉर्मल रिएक्शन देणार की देणार नाही, देणार. बर, अर्थ त्याला स्वतःकडे बोलवायला गेले. का बोलवायला गेले, बिकॉज टू मासेस अट्रॅक्ट इच अदर. कोण सांगितलंय, न्यूटननं सांगितलंय. न्यूटननं सांगितलंय म्हणून मासेस अट्रॅक्ट करतात, की मासेस अट्रॅक्ट करतात म्हणून न्यूटननं सांगितलंय. मासेस अट्रॅक्ट करतात ते न्यूटनला कळालं म्हणून त्यांनी फक्त सांगितलंय. त्यानं सांगितलंय म्हणून चालू केलंय का, त्याच्या आधी करत नव्हते का, त्याच्या आधी सफरचंद वरती निघून जायचं का, झाडावर पडले की खालीच पडायचं नाही. बस, स्वतःच वेट किती, mg, टोटल मास किती, 5 × g, बरोबर. सगळी सिस्टीम काय व्हायला लागली आहे, ऍक्सलरेटिंग राईट. सगळ्या सिस्टीमचा विचार केला. आता सगळ्या सिस्टीमला कुठल्या फ्रेम मधनं बघितलं, ग्राउंड वरती बसून बघितलं ना, तेव्हा सगळी सिस्टीम राईटला ऍक्सलरेट होताना दिसली. समजतंय का, बरोबर, बरोबर का. म्हणजे हे कुठल्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये चाललंय आता, ग्राउंड फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये.
समजतंय का? बर, आता मी काय करणार, मग MA इज इक्वल टू म्हणजे 5 इंटू A इज इक्वल टू 5 इंटू A इज इक्वल टू ऑल राईटवर्ड नेट राईटवर्ड फोर्स 5 इंटू A MA इज इक्वल टू नेट राईटवर्ड फोर्स इक्वल टू ऑल राईटवर्ड मायनस ऑल लेफ्टवर्ड. तर ऑल लेफ्टवर्ड कोणीच नाही, याला इक्वेशन 1 म्हणून टाका, विषय संपला. संपलायचा विषय. कुठल्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये लिहिलं? ग्राउंड फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये लिहिलं. ग्राउंड वरच्या माणसाला काय वाटणार की सिस्टीम ऍक्सेलरेटिंग राईट. मग त्यात हा ब्लॉक पण ऍक्सेलरेटिंग राईटच आहे, हा ब्लॉक पण ऍक्सेलरेटिंग राईटच आहे. आता या स्मॉल एम ची एफबीडी काढूया, पण ती काढताना विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड नको काढायला, ती काढताना विथ रिस्पेक्ट टू कॅपिटल एम काढूया. आलं का लक्षात? एफबीडी ऑफ स्मॉल एम विथ रिस्पेक्ट टू कॅपिटल एम. बरं, आमचा कॅपिटल एम ऍक्सेलरेटिंग कसा आहे? राईट. कॅपिटल एम ऍक्सेलरेटिंग राईट आहे, त्याच्यामुळे स्मॉल एम वरती स्यूडो फोर्स लेफ्ट. स्मॉल एम वाल्याचा मास स्मॉल एम, स्यूडो फोर्स MA. इथली ऍक्शन रिएक्शन, तिथली नॉर्मल रिएक्शन N. पण इथल्याला N आपण ऑलरेडी वापरले, मग या N ला काय म्हणूया? N डॅश. काय म्हणूया? N डॅश. ओन वेट mg, ओन वेट mg. टेंडन्सी टू स्लाइड डाऊन, टेंडन्सी टू स्लाइड डाऊन. टेंडन्सी स्लाइड डाऊन असेल तर फ्रिक्शन या सरफेसला फ्रिक्शन हे सरफेसला टँजेन्शियल असतं. आता सरफेस व्हर्टिकल आहे, फ्रिक्शन इतर अपवर्ड येईल किंवा डाऊनवर्ड येईल. या ब्लॉकचा विचार करा, हे स्लाइड डाऊन आहे, हे स्लाइड डाऊन आहे, तर याच्यावरती फ्रिक्शन अप येईल. आणि या ब्लॉक वरती फ्रिक्शन कसा असेल? या ब्लॉकचा विचार केला तर मोठ्या ब्लॉकचा डाऊन असेल. मोठ्या ब्लॉकचा विचार केला की त्याच्यावरती फ्रिक्शन डाऊन असेल, पण छोट्या ब्लॉकचा विचार केला की त्याच्यावरती फ्रिक्शन अप असेल. ही झाली कुणाची एफबीडी? स्मॉल एम वाल्याची एफबीडी. कुणाची एफबीडी झाली? स्मॉल एम वाल्याची एफबीडी. बरोबर लक्षात? बरं, स्यूडो फोर्स कन्सिडर केलाय ना, आणि विथ रिस्पेक्ट टू कॅपिटल एम, विथ रिस्पेक्ट टू मोठा ब्लॉक, हा स्मॉल एम कसा आहे? रेस्ट ला आहे, आणि कॅपिटल एम आमचा ऍक्सेलरेट होत होता, म्हणून आम्हाला स्यूडो फोर्स कन्सिडर करावा लागला. आम्हाला कॅपिटल एम ऍक्सेलरेट होतोय हे माहित आहे, आणि कॅपिटल एम ऍक्सेलरेट होतोय, आणि विथ रिस्पेक्ट टू कॅपिटल एमच आम्हाला विचार करायचा आहे. मग ऍक्सेलरेटिंग फ्रेम मध्ये जर विचार करायचा असेल, इक्वेशन जर विथ रिस्पेक्ट टू ऍक्सेलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स द्यायचे असतील, तर स्यूडो फोर्स लिहावा लागतो. आणि त्यांनी सांगितलंय की स्मॉल एम शुड बी ऍट रेस्ट. स्मॉल एम काय असला पाहिजे? रेस्टला असला पाहिजे विथ रिस्पेक्ट टू कॅपिटल एम. ठीक आहे, मग ऍक्सेलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये हा रेस्टला पाहिजे. फ्रेम ऍक्सेलरेटिंग आहे, स्यूडो फोर्स घ्या. रेस्टला आहे, ऍक्सेलरेटिंग फ्रेम मध्ये हा रेस्टला आहे. रेस्टला आहे तर बॅलन्स लिहिणार की इम्बॅलन्स? बॅलन्स. कसा लिहिणार? हॉरिझॉन्टल बॅलन्स. FBD ऑफ स्मॉल एम विथ रिस्पेक्ट टू कुठल्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये एफबीडी काढली? कॅपिटल एम च्या की ग्राउंड? कॅपिटल एम की ग्राउंड? कॅपिटल एम. ती जी काय एफबीडी आली ती इथं ऑलरेडी आपण डायग्राम मध्ये काढलेली आहे. त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल बॅलन्स कसा येईल? हॉरिझॉन्टल मध्ये असेल का बघा, ऑल राईटवर्ड इक्वल टू ऑल लेफ्टवर्ड, n डॅश इज इक्वल टू काय आलं? MA. बर, वर्टिकल मध्ये बॅलन्स कसा असेल? ऑल अपवर्ड इक्वल टू ऑल डाऊनवर्ड, F इज इक्वल टू mg. इक्वेशन 2 म्हणा, इक्वेशन 3 म्हणा. कॅल्क्युलेट करायचं काय आहे? F ची कुठली व्हॅल्यू? F ची किती व्हॅल्यू? कॅपिटल F ची व्हॅल्यू काढायची. बरोबर. हे फ्रिक्शन मॅक्सिमम किती होऊ शकतं? हे फ्रिक्शन मॅक्सिमम किती होऊ शकतं? μs इंटू नॉर्मल रिएक्शन एवढंच होऊ शकतं. हे मॅक्सिमम झालं तर पुढचे काय चेंजेस होतात ते बघूया. मला सांगा, mg ला वाचवायला कोण येणार आहे? एकटा फ्रिक्शनच येणार आहे. mg ला वाचवायला एकटा कोण येणार आहे? फ्रिक्शनच येऊ शकतो, बाकी कुणी येणार नाहीये. मग आता हे जे काय फ्रिक्शन आहे हे मॅक्सिमम किती येऊ शकतं? म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन एवढं येऊ शकतं. पण इथली नॉर्मल रिएक्शन
ज्या सरफेसला फ्रिक्शन बघतोय त्या सरफेसला मिळणारी नॉर्मल रिएक्शन बघा. इथली जी काय नॉर्मल रिएक्शन आहे ती कॅपिटल एन आहे. ग्राउंडच्या इथं नॉर्मल ऍक्शन रिएक्शन जी आहे ती एन आहे. पण या वर्टिकल सरफेसला ऍक्शन रिएक्शन जी काय आहे नॉर्मल ऍक्शन रिएक्शन ती एन डॅश आहे. सो इथं काय लिहावं लागेल मला म्यू इंटू एन डॅश इज इक्वल टू mg. फ्रिक्शन एवढंच मॅक्सिमम होऊ शकतं. येते का लक्षात? फ्रिक्शन एवढंच मॅक्सिमम होऊ शकतं. मग तो mg ला बॅलन्स करायची, मग त्याला mg ला बॅलन्स करायची रिस्पॉन्सिबिलिटी दिली आपण. आता याच एन डॅश ला पण आपण रिप्लेस करूयात. एन डॅश किती आला आपला? एन डॅश किती आलाय? ma आलाय सर. एन डॅश ऑलरेडी आमचा ma आलाय. therefore म्यू इंटू ma इज इक्वल टू किती आलं? mg. बरोबर का? कॅपिटल एम स्मॉल एम कुठे काय चुकलं नाहीये ना? बर मग हा स्मॉल एम कॅन्सल. म्यू इंटू ए इक्वल टू काय आलं? जी. म्यू इंटू ए इज इक्वल टू जी. याला इक्वेशन 4 म्हणा. म्यू इंटू ए इज इक्वल टू जी आलं. याला म्हटलं इक्वेशन नंबर 4. बर कशाची व्हॅल्यू पाहिजे? कॅपिटल आहे आणि त्याची नुसतीच व्हॅल्यू नका, रेंज पाहिजे. कोणत्या व्हॅल्यू पासून कोणत्या व्हॅल्यू पर्यंत फ्रिक्शन पाहिजे बघूया. पहिल्यांदा एक व्हॅल्यू तरी डिसाइड करूया. कॅपिटल एफ ची व्हॅल्यू पाहिजे. काय करावं लागेल? इथं दोन अननोन आहेत, ऍक्सलरेशन आणि एफ. इथे एकच अननोन आहे, कुठला? ए. म्यू ची व्हॅल्यू तर तुम्हाला दिली आहे ऑलरेडी. म्यू ची व्हॅल्यू ऑलरेडी किती दिली आहे? 0.5. म्यू नोन आहे, जी ची व्हॅल्यू पण नोन आहे. ऍक्सलरेशन काढता येईल. सो युजिंग इक्वेशन नंबर 4 इन इक्वेशन नंबर 1. युजिंग इक्वेशन नंबर 4 इन इक्वेशन नंबर 1. कळतंय का? इक्वेशन 4 ला इक्वेशन नंबर 1 मध्ये यूज करणार. यातलं ऍक्सलरेशन इथे टाकणार आणि एफ ची व्हॅल्यू काढणार. सो लिहा इक्वेशन 4 इन इक्वेशन 1. इक्वेशन 4 इन इक्वेशन 1. काय आहे इक्वेशन 1 आमचं? कॅपिटल एम ए इज इक्वल टू एफ आहे का? आणि ए ची व्हॅल्यू काय लिहिता येते इक्वेशन 4 वरनं? ए ची व्हॅल्यू काय लिहिता येते? जी अपॉन म्यू. ते ओरली करता येत आहे. दॅट कॅन बी डन ओरली. जी अपॉन म्यू. थोडं स्मार्ट वर्क करत चला. प्रत्येक इक्वेशन लिहित बसायची गरज नाही. जी अपॉन म्यू. हा काय आला? एफ. आलं का लक्षात? therefore f ची व्हॅल्यू किती पाहिजे? mg अपॉन म्यू. f ची व्हॅल्यू पाहिजे mg अपॉन म्यू. पण त्यांनी तर आम्हाला f ची काय विचारली? रेंज विचारली. मग तुम्ही एकच व्हॅल्यू काढली. रेंज सांगायची म्हणजे कुठल्या व्हॅल्यू पासून कुठल्या व्हॅल्यू पर्यंत. बरोबर? सो आता आपल्याला विचार करावा लागणार की ही जी काय f ची व्हॅल्यू आहे त्याच्यावरनं रेंज कशी ठरवायची. कारण त्यांनी आम्हाला काय विचारलंय? रेंज विचारली. पण ठीक आहे, पहिल्यांदा व्हॅल्यू तरी काढा. कॅपिटल एम चं मास किती दिलं होतं? कॅपिटल एम 16 4 kg प्लस 1 kg होतं ना कॅपिटल एम. बरोबर ना? मिस्टेक झाली आपली मिस्टेक झाली. आपली काय मिस्टेक झाली? इक्वेशन 1 लिहायचं माझं चुकलं. इक्वेशन 4 इन इक्वेशन 1. इक्वेशन 4 इन इक्वेशन 1 लिहायचं चुकलं. इक्वेशन 4 काय होतं? 5 into a is equal to f. इक्वेशन 4 काय होतं? 5 into a is equal to f. कॅपिटल m into a नव्हतं. बर, a ची व्हॅल्यू किती आली होती? g upon mu is equal to f. मग याच्यावरनं f काढला होता. f is equal to 5 into g upon mu. 5 into g ची व्हॅल्यू 10, mu ची व्हॅल्यू 0.5. डिवाइड बाय 0.5 म्हणजे मल्टिप्लाय बाय 2. डिवाइड बाय 0.5 म्हणजे मल्टिप्लाय बाय 2. तो 2 आणि हा 5 10. 2 into 5 10, 10 into 10 100. म्हणजे या f ची व्हॅल्यू आली 100 न्यूटन. f किती पाहिजे? 100 न्यूटन पाहिजे. पण सर आपण तर व्हॅल्यू काढली, आपल्याला रेंज विचारली. आपण तर व्हॅल्यू काढली,
आणि आपल्याला काय विचारले, रेंज विचारली, बरोबर. सो चेक करूया रेंज कशी कॅल्क्युलेट करायची. आपण तर व्हॅल्यू काढलेली आहे. बरं, पॉइंट असा आहे, समजून घ्या. मला सांगा, हा ब्लॉक जर स्लाइड व्हायचा नसेल, स्लाइड डाऊन व्हायचा नसेल, हा ब्लॉक स्लाइड डाऊन व्हायचा नसेल, तर फ्रिक्शनची व्हॅल्यू mg पेक्षा, कुठल्या फ्रिक्शनची, fs मॅक्स, fs मॅक्स ची व्हॅल्यू, fs मॅक्स ची व्हॅल्यू mg पेक्षा कायम काय पाहिजे, जास्त. अरे पण ती ऍटलिस्ट mg तरी पाहिजे की नाही. fs मॅक्स ची व्हॅल्यू ऍटलिस्ट mg पाहिजे, कळतंय का. सो मगाशी आपण काय केलं होतं, या फ्रिक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू किती घेतली होती, ऍटलिस्ट mg एवढी घेतली होती. fs मॅक्स किती असतो, म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. त्या फ्रिक्शनची व्हॅल्यू ऍटलिस्ट mg तरी पाहिजे, तरच mg बॅलन्स होईल. हा, पण समजा या फ्रिक्शनची व्हॅल्यू mg पेक्षा 1000 टाइम्स मोर आहे, पण फ्रिक्शन 1000 टाइम्स मोर जरी येऊ शकत असलं तरी ते केवढं येतं, जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढंच येतं. समजतंय का, समजतंय का, आर यू गेटिंग इट. म्हणजे या फ्रिक्शनची आपण ऍटलिस्ट व्हॅल्यू लिहिली आहे. अरे या फ्रिक्शनची ऍटलिस्ट व्हॅल्यू किती पाहिजे, mg एवढी पाहिजे. जास्त असली तरी चालते, मग तो ऑलवेजच mg ला बॅलन्स करू शकतो. समजतंय का. मग फ्रिक्शनची व्हॅल्यू ऍटलिस्ट mg पाहिजे, तर आम्ही असं म्हणू शकतोय का, फ्रिक्शनची व्हॅल्यू ऍटलिस्ट mg पाहिजे, म्हणजे या ऍक्सलरेशनची व्हॅल्यू ऍटलिस्ट g अपॉन म्यू पाहिजे, म्हणजेच या फोर्सची व्हॅल्यू ऍटलिस्ट 100 पाहिजे. चेक करा मी काय काय म्हणलं. या फ्रिक्शनची fs मॅक्सची ऍटलिस्ट व्हॅल्यू, ऍटलिस्ट व्हॅल्यू, त्याचं काम ऍटलिस्ट त्यानं किती केलं पाहिजे. हा, फार इंटरेस्टिंग आहे. ऍटलिस्ट व्हॅल्यू त्याची किती पाहिजे, mg पाहिजे. त्याची ऍटलिस्ट व्हॅल्यू mg पाहिजे. पण fs मॅक्स म्हणजे काय, म्यू एस इंटू नॉर्मल रिएक्शन. fs मॅक्स म्हणजे काय, fs मॅक्स म्हणजे काय, म्यू एस इंटू नॉर्मल रिएक्शन किंवा म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. काय आहे तिथली नॉर्मल रिएक्शन, एन डॅश आहे ना. इथल्या फ्रिक्शन साठी नॉर्मल रिएक्शन किती आहे, एन डॅश. आर यू गेटिंग इट. म्हणजे थॉट कसे कसे होत जातील बघा. या म्यू इंटू एन डॅश ची ऍटलिस्ट व्हॅल्यू किती पाहिजे, mg पाहिजे. या एन डॅश ला कसं रिप्लेस केलंय पुढे सांगा. या एन डॅश ला कसं रिप्लेस केलंय, ma. एन डॅश ला कसं रिप्लेस केलंय, ma. मग म्यू इंटू m इंटू a ची ऍटलिस्ट व्हॅल्यू किती पाहिजे, mg. बरोबर. m ला m कॅन्सल. म्यू इंटू a ची ऍटलिस्ट व्हॅल्यू किती पाहिजे, इथे t पाहिजे, इथे l पाहिजे. हा, ऍटलिस्ट व्हॅल्यू किती पाहिजे याची, mg. मग a ची m कॅन्सल झालाय, g पाहिजे. बरोबर. न्यू तर कॉन्स्टंट आहे, त्याला ऍटलिस्ट वगैरे काय प्रश्नच नसतोय. मग a ची ऍटलिस्ट व्हॅल्यू किती पाहिजे, g बाय म्यू. अरे a ची ऍटलिस्ट व्हॅल्यू g बाय म्यू पाहिजे, म्हणजे f ची ऍटलिस्ट व्हॅल्यू 5 इंटू g बाय म्यू पाहिजे. कळतंय का. त्याच्या पुढे काय म्हणणार आम्ही, देअरफॉर f इज इक्वल टू काय आहे, 5 इंटू a ना. f इज इक्वल टू काय आहे, 5 इंटू a. मग f ची ऍटलिस्ट व्हॅल्यू किती पाहिजे, कारण a तर आमच्याकडे ऍटलिस्ट मिळाला आहे. a जर ऍटलिस्ट मिळाला असेल तर f पण काय मिळणार, ऍटलिस्ट. a ची ऍटलिस्ट व्हॅल्यू एवढी तरी पाहिजे, ह्याच्यापेक्षा जास्त चालते, ह्याच्यापेक्षा जास्त चालते, म्हणजे ऍटलिस्ट एवढी तरी पाहिजे. म्हणजे a ची ऍटलिस्ट व्हॅल्यू जर तुमच्याकडे असेल तर f ची ऍटमॅक्स व्हॅल्यू मिळणार की ऍटलिस्ट. रेसिप्रोकल मध्ये आहे का हे, 1 अपॉन a च्या फॉर्म मध्ये आहे का, f प्रपोर्शनल टू 1 अपॉन a च्या फॉर्म मध्ये आहे का, नाही, f प्रपोर्शनल टू a च्या फॉर्म मध्ये आहे. समजतंय का. इफ यू हॅव द ऍटलिस्ट व्हॅल्यू ऑफ a, नाउ हियर यू विल गेट ऍटलिस्ट व्हॅल्यू ऑफ f. समजतंय का. म्हणजे आता जो तुम्ही f कॅल्क्युलेट करून काढलाय, तो किती काढलाय,
100 टाकलाय, ती कुठली व्हॅल्यू आहे? ऍटलिस्ट व्हॅल्यू आहे की ऍट दी मॅक्स? ऍटलिस्ट व्हॅल्यू आहे. एवढी तरी एफ ची व्हॅल्यू पाहिजेच. आलं का लक्षात? Therefore, for values of f, आता रेंज सांगायला लागलोय. रेंज सांगताना कुठल्या व्हॅल्यू पासून कुठल्या व्हॅल्यू पर्यंत? अरे तुम्हाला ऍटलिस्ट व्हॅल्यू कळाली आहे, म्हणजे या व्हॅल्यू पासून ऑनवर्ड्स, या व्हॅल्यू पासून ऑनवर्ड्स अप टू इन्फिनिटी, या व्हॅल्यू पासून ऑनवर्ड्स अप टू इन्फिनिटी, बिकॉज यू हॅव फाउंड आउट ऍटलिस्ट व्हॅल्यू. दिस इज द मिनिमम व्हॅल्यू. एवढी तरी मिनिमम व्हॅल्यू पाहिजे, कारण एवढी फ्रिक्शनची एवढी जर कॅपिटल एफ ची मिनिमम व्हॅल्यू असेल तर मिनिमम ए मिळेल, ऍटलिस्ट ए मिळेल, ऍटलिस्ट वाला ए मिळाला की ऍटलिस्ट एम ची तरी बॅलन्स. आलं का लक्षात? समजतंय का? सो असे ऍडिशनल हायर थॉट सुद्धा हळूहळू समजायला चालू होतील. सो फॉर एफ मोर दॅन ऑर इक्वल टू 100 न्यूटन, झाली का? रेंज सांगितली का? 100 पासून पुढे अप टू इन्फिनिटी सांगितली की रेंज. फॉर एफ मोर दॅन ऑर इक्वल टू 100 न्यूटन, the block or the smaller block will be raised with respect to bigger block. Small m will be at rest with respect to capital M. This was the thought. Check करा, समजला का? समजला तुम्हाला सगळ्यांना? माग आलाय थॉट लक्षात? आले का लक्षात? समजते ना? बर. चलो ऑनलाइन पेपर कितना है फास्ट? CW. चला नेक्स्ट, एवरीवन कॉन्संट्रेट. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करायचा प्रयत्न करूया. चला आणखी एक चांगला क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 45. Let me read the question. Everyone concentrate here. The rear side of the truck is open and the box of 40 kg mass is placed 5 meter away from the open end as shown. एक ट्रक आपल्याला दिलेला आहे. One truck is given to us. असा एक ट्रक दिलेला आहे. ट्रकची रियर साइड ओपन आहे. Try to understand. One block is placed here at a distance equal to what? At a distance of 5 meter from the rear side of the truck. Front side आणि rear side. Rear side म्हणजे मागची साइड, फ्रंट साइड म्हणजे पुढची साइड. आणि हा ट्रक चाललाय पुढे. एक ब्लॉक दिलाय at a distance of 5 meter from the rear side दाखवलाय. A box of 40 kg mass. या ब्लॉकचा मास दाखवतो स्मॉल m, आणि इथं स्मॉल m ची व्हॅल्यू लिहितो किती? 40 kg. The block has mass of small m and that value is given as 40 kg. लिखने है इसका? इथंच ना? 40 kg is placed 5 meter away from the open end as shown. The coefficient of friction between the box and the surface below it. हा बॉक्स आणि त्याच्या बिलो असणारा सरफेस यांच्यामधला कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन दिलाय. तो इकडे दाखवूयात, किती दाखवूयात? म्यू. That mu is equal to 0.15. म्यू ची व्हॅल्यू 0 to infinity काही असू शकते, 0 to 1 वगैरे नाही. It can be up to infinity. सांगितलं तुम्हाला 0.15 दिली आहे. A very small value of friction. But on the straight road, the truck starts from the rest. म्हणजे ट्रकची इनिशियल वेलोसिटी किती? ट्रक starts from the rest. म्हणजे ट्रकची इनिशियल वेलोसिटी 0. So इनिशियल वेलोसिटीला सिम्बॉल काय वापरतो आपण? u. So इनिशियल वेलोसिटी ऑफ ट्रक, u ऑफ ट्रक, म्हणजे इनिशियल वेलोसिटी ऑफ ट्रक किती आहे? 0.
On a straight road, the truck starts from the rest and accelerates with 2 meter per second square. Truck चे acceleration दिलंय. Acceleration of truck किती दिलंय? 2 meter per second square. At what distance from the starting point does the box fall off the truck? Box कुठल्या पॉइंटला पडणार? At what distance from the starting point? बघा इंटरेस्टिंग आहे. At what distance from the starting point the block will fall? Yeah. At what distance? At what distance from? Very interesting question. From starting point the block will fall. Tricky question आहे. पण तो आपण करायचा. The block will fall. बघा तुम्ही असं म्हणाल हा ब्लॉक जेव्हा 5 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करेल तेव्हा खाली पडेल. बरोबर. मला सांगा की ट्रक ऍक्सलरेट व्हायला चालू झाला तर हा ब्लॉक मागे जायला चालू होईल. या दोन सरफेसेस मध्ये स्लाइडिंग चालू होईल की नाही? दोन सरफेस मध्ये स्लाइडिंग चालू झालं की थोड्या वेळानं हा ब्लॉक आणि हा एंड एकमेकांच्या जवळ येतील, ब्लॉक खाली पडेल. बरोबर का? येते का लक्षात? या दोन सरफेस मध्ये स्लाइडिंग चालू व्हायला पाहिजे. पण मग ब्लॉक कुठं पडणार? ट्रक इथं चालू झाला, ट्रक पुढे गेला थोडा वेळ ट्रक पुढे जाईल, थोडा वेळ ह्यांच्यामध्ये स्लाइडिंग होईल आणि मग ब्लॉक खाली पडेल ना. पण तोपर्यंत तुमचा ट्रक पुढे पोहोचलेला असतो ना. मग ट्रक किती डिस्टन्स पुढे गेल्यानंतर ब्लॉक खाली पडला हे विचार. समजतंय का? ट्रक किती डिस्टन्स पुढे गेल्यानंतर ब्लॉक खाली पडेल. At what distance from the starting point block will fall? समजतंय का? अरे वेटिंग इट. इनिशियली तुमचा ट्रक इथं होता, बरोबर, ब्लॉक होता व्यवस्थित, पण हा ट्रक थोड्या वेळाने इथं पोचला का आणि मग ब्लॉक खाली पडला. मग ओव्हरऑल किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ट्रकनं ते विचारलेलं आहे. समजतंय का? मग आपण काय करायचं? आपण एवढाच विचार करायचा, बाकीचं पहिल्यांदा सगळं जग विसरायचं आणि इथल्या स्लाइडिंगचा विचार करायचा. ब्लॉक खाली पडायला किती वेळ लागेल ते काढायचं. समजून घ्या, ब्लॉक खाली पडायला किती वेळ लागेल ते काढायचं आणि तेवढ्या वेळात ट्रक न कव्हर केलेलं डिस्टन्स काढा, म्हणजे या क्वेश्चन मार्कचा आन्सर मिळेल. आलं का लक्षात? काय करायचं कळालं का? परत सांगतो. किती वेळामध्ये इथं स्लाइडिंग चालू आहे या दोन सरफेसेस मध्ये, हा ब्लॉक असा माग येणार. किती वेळामध्ये या ब्लॉकनं 5 मीटर डिस्टन्स कव्हर केलंय ते बघायचं. आलं का लक्षात? किती वेळामध्ये या ब्लॉकनं 5 मीटर डिस्टन्स कव्हर केलंय ते बघायचं आणि तेवढ्याच टाइम मध्ये ट्रक किती पुढे जाईल, म्हणजे ट्रक किती डिस्टन्स पुढे गेल्यानंतर ब्लॉक खाली पडला हे कळेल. मग पहिल्यांदा ब्लॉक खाली पडायला लागलेला वेळ, तो वेळ काढायचा, टाइम काढायचा आणि तोच टाइम ट्रकचं ऍक्सलरेशन तर तुम्हाला ऑलरेडी देऊन ठेवलेलंच आहे की. ट्रकचं ऍक्सलरेशन तर तुम्हाला ऑलरेडी देऊन ठेवलेलंच आहे. समजतंय का? मग तेवढ्याच टाइम मध्ये ट्रक किती पुढे जाईल ते काढायचं. आधी ब्लॉक इथं होता, त्यावेळी ट्रक इथं होता. ब्लॉक जेव्हा खाली पडला तेव्हा ट्रकचा हा पॉइंट इथं पोहोचला असेल. तुम्हाला हे डिस्टन्स विचारलेलं आहे, लक्षात घ्या. हे डिस्टन्स विचारलेलं आहे, या डिस्टन्सला आपण फार तर काय म्हणूयात, एक्स असं म्हणूयात आणि तो एक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे हे समजून घ्या. बरोबर. सो आता पहिल्यांदा काय करायचं सांगतो. याचं सोल्युशन दोन पार्ट्स असतील. पहिल्यांदा विचार करा की हा जो काय ब्लॉक आहे या ब्लॉकला काम दिले 5 मीटर डिस्टन्स कव्हर करायचं. या ट्रक वरचं किती डिस्टन्स कव्हर करायचं त्याला? 5 मीटर. सो ऑब्झर्वर नेऊन इथं बसवा. ऑब्झर्वर नेऊन पहिल्यांदा इथं बसवा. या ऑब्झर्वरला विचारा की या ब्लॉकनं किती टाइम घेतला. आलं का लक्षात? आता हा जो काय प्लॅटफॉर्म आहे, हा प्लॅटफॉर्म मला सांगा ऍक्सेलरेटिंग आहे की नॉन ऍक्सेलरेटिंग आहे? ट्रक तर ऍक्सेलरेट व्हायला लागलाय.
म्हणजे हा प्लॅटफॉर्म काय झाला, ऍक्सलरेटिंग झाला. करेक्ट. मग त्या ऍक्सलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये याच्यावरती एक स्युडो फोर्स येणार. ब्लॉक ऍक्सलरेटिंग कसा आहे, सॉरी ट्रक ऍक्सलरेटिंग कसा आहे, लेफ्ट. स्युडो फोर्स, एक सेकंड स्क्रीन वर्क होत नाहीये, प्लीज वेट. एक सेकंड, just give me 1 second. Online people, can you please reply? Are the voice and screen clear? Yes. एक सेकंड स्क्रीन रिस्पॉन्ड होत नाहीये, प्लीज वेट. तुझं काय इथं कोण जॉईन झाले? देवाशिष नावाला कोण जॉईन झाले रे ऑनलाईन? देवाशिष बसलाय माझ्या समोर. ठीक आहे, असं करतोय ना अभ्यास, करू. आपली स्क्रीन का रिस्पॉन्ड होत नाहीये? एक सेकंड, एक सेकंड. एक सेकंड. पॉवर पॉइंट रिस्पॉन्ड करत नाही आहे. बरं ठीक आहे, आपण काय करूयात, याचा स्क्रीनशॉट घेऊयात, म्हणजे आपल्याला आता हे सगळं निघून जाणार, सेव्ह झालेलं नसतं ना ते. एक सेकंड. एक सेकंड.
Online people, please tell me. Can you see the screen now? Can you see the screen? Yes? Fine. Screen respond होत नव्हती. बरं आता लक्ष द्या. Everyone concentrate now. Once again. सुरू किया. काय कॅल्क्युलेट करायचं? तर आपण या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये ऍक्सेलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये विचार करायचा आणि या छोट्याशा ब्लॉकला किती टाइम लागला बघायचं 5 मीटर ट्रॅव्हल करायला. अरे पण छोट्याशा ब्लॉकनं 5 मीटर ट्रॅव्हल केलंय. या कंप्लीट ट्रकनं मे बी एक्स डिस्टन्स ट्रॅव्हल केला असेल तेवढ्याच टाइम मध्ये. ते डिस्टन्स तुम्हाला विचारलंय ना. आफ्टर हाऊ मच डिस्टन्स फ्रॉम द स्टार्ट द ब्लॉक विल फॉल. हे ट्रकनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर ब्लॉक खाली पडेल. मग ब्लॉक खाली पडायला किती वेळ लागेल बघा. दॅट्स इट. ब्लॉक खाली पडायला किती वेळ लागेल बघा. मग तुम्ही काय करू शकता, त्याच टाइमला तेवढ्याच टाइम मध्ये ट्रक किती पुढे डिस्टन्स जाईल त्याचा विचार करू शकता. त्यासाठी काय करणार मी या ब्लॉकची फ्री बॉडी डायग्राम करणार. मी या ब्लॉकची फ्री बॉडी डायग्राम करताना ट्रकचं ऍक्सेलरेशन ए आहे हे लक्षात घ्या. हे कोणाचं ऍक्सेलरेशन आहे? ट्रक. सो त्याला आपण काय म्हणूयात 80. ट्रक आहे ऍक्सेलरेटिंग राईट, मग याच्यावरती सुडो फोर्स नाही. ट्रक आहे ऍक्सेलरेटिंग लेफ्ट, याच्यावरती सुडो फोर्स राईट. किती येणार तो? मास इनटू ऍक्सेलरेशन ऑफ ट्रक. इथं बाळांनो फ्रिक्शन जे असणार या दोन सरफेस मधलं ते ब्लॉकला काय म्हणेल? लेफ्ट. बरोबर का? फ्रिक्शन काय म्हणेल? लेफ्ट. सो हे झालं फ्रिक्शन. आणि या दोघांच्या इन्फ्लुएन्स मध्ये हा जो काय ब्लॉक आहे तो कसा असेल? ऍक्सेलरेटिंग राईट. आलं का लक्षात? सो छोट्याशा ब्लॉकची एलपीडीबी परत एकदा काढतो. सोल्युशन कसं असेल? सर हा आमचा छोटासा ब्लॉक, त्याच्यावरती हे मास इनटू ऍक्सेलरेशन ऑफ द ट्रक हा स्यूडो फोर्स, त्याच्यावरती फ्रिक्शन लेफ्टवर्ड, इथे मिळणारी नॉर्मल रिएक्शन अपवर्ड, स्वतःच वेट mg डाऊनवर्ड. आणि हा ब्लॉक बाळांनो ऍक्सेलरेटिंग कसा असेल आता? राईट असेल. आणि हे कुणाचं ऍक्सेलरेशन आहे? ऍक्सेलरेशन ऑफ ब्लॉक. आलं का लक्षात? बघा हा ब्लॉक ऍक्सेलरेट होईल, 5 मीटर डिस्टन्स कव्हर करेल. किती टाइम मध्ये तेवढं डिस्टन्स कव्हर करायचं आहे ते टाइम काढणार. तो टाइम मिळाला की आपण या ट्रक साठीचं इक्वेशन मध्ये ट्रकनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं विथ द ऍक्सेलरेशन इक्वल टू 80 त्याचा विचार करणार. बरोबर? सो पहिल्यांदा या ब्लॉकचं ऍक्सेलरेशन काढूयात. मास इनटू ऍक्सेलरेशन ऑफ ब्लॉक. मास इनटू ऍक्सेलरेशन ऑफ ब्लॉक किती आलं सांगा? m into ab is equal to all rightward minus all leftward. ही नॉर्मल रिएक्शन आहे. all rightward काय? mass into acceleration of truck, all rightward minus all leftward. पर ब्लॉकचं मास किती आहे? 40 kg का 4 kg? 40 kg. एक्सेलरेशन ऑफ ट्रक किती आहे? 2 मायनस म्यू इनटू नॉर्मल रिएक्शन. कायनेटिक फ्रिक्शन असणार आहे. म्यू के वगैरे काय म्हटलं नाहीये. ब्लॉक खाली पडणार आहे ना, मग इथं स्लाइडिंग व्हायला पाहिजे की नाही? व्हायला पाहिजे. नाहीतर काय तिथं जाईल आणि जाईल कायमचा त्याच्याबरोबर, पडणारच नाही कधी. स्लाइडिंग तर आहे. म्यू के इनटू नॉर्मल रिएक्शन. काय असेल नॉर्मल रिएक्शन? वर्टिकल मध्ये तर बॅलन्स आहे ना. पटपट कळत असेल तुम्हाला. आता या सगळ्या गोष्टी ओरली होतात. हे काय ड्रॉ पण करणं गरजेचं नाही आहे तसं बघायला गेलं तर. म्यू इक्वल टू mg. सो कळतंय. सॉरी n इज इक्वल टू mg. सो म्यू ऍज इट इज. mg ची व्हॅल्यू काय काय आहे जरा टाका पटपट व्हॅल्यूज. म्यू ची व्हॅल्यू किती आहे बघा? 0.15. बर. ब्लॉकचा मास 40, g ची व्हॅल्यू 10. हा 40 चा 10 बघा. हा 40 चा एक 10 आणि हा 10. हा 10 किती झाला? 100. 0.15 ला 100 न मल्टिप्लाय केलं की किती झालं? 15. ते 15 इंटू हा 4 झाला किती? 60. मग 80 मायनस 60 किती आलं? 20. हा विषय समजतोय कॅल्क्युलेशनचा. हे सगळं ओरली जमायला पाहिजे. बरोबर? हे काय आलं? मास इनटू ऍक्सेलरेशन ऑफ ब्लॉक. बरोबर? आता बाळांनो हीच गोष्ट मी नेक्स्ट पेज वरती लिहिणार आहे. मास इनटू ऍक्सेलरेशन ऑफ ब्लॉक इक्वल टू आलाय 20. राईट डाउन along with me. मास इनटू acceleration of block
आलंय 20. मास किती आहे ब्लॉकचं 40 इंटू एक्सलरेशन ऑफ ब्लॉक इक्वल टू 20. मग एक्सलरेशन ऑफ ब्लॉक किती येणार? फार अवघड कॅल्क्युलेशन आहे, पटकन सांगा. 1/2 म्हणजे किती 0.5. 0.5 म्हणा 1/2 म्हणा, जे सोपं वाटते ते म्हणा. बरोबर. सो हे झालं एक्सलरेशन ऑफ ब्लॉक विथ रिस्पेक्ट टू ट्रक. बरोबर ना? ट्रक एक्सलरेट व्हायला लागेल, पण आपण त्याचा स्यूडो फोर्स कन्सिडर केलाय. विथ रिस्पेक्ट टू ट्रक ब्लॉक रेस्टला आहे की एक्सलरेट होतोय? विथ रिस्पेक्ट टू ट्रक ब्लॉक काय रेस्टला नाहीये, स्लाइडिंग चालू आहे, एक्सलरेट होऊन खाली पडणार आहे. सो हे जे एक्सलरेशन काढलंय ना आपण, हे कुठल्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये काढलंय? ट्रक की ग्राउंड? ट्रक, कारण स्यूडो फोर्स कन्सिडर झाला आहे. ट्रकला करस्पॉन्डिंग स्यूडो फोर्स कन्सिडर झाला आहे. म्हणजे हे जे काही इक्वेशन आहे हे विथ रिस्पेक्ट टू ट्रक फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. आलं का लक्षात? बर. आता बाळांनो, हा जो काय ब्लॉक आहे त्याला किती डिस्टन्स कव्हर करायला सांगितलंय आपण? ट्रकचा विचार केला तर 5 मीटर डिस्टन्स कव्हर करायला सांगितलंय. किती एक्सलरेशननी? AB एवढ्या एक्सलरेशन, AB एवढ्या एक्सलरेशननी 5 मीटर एवढं डिस्टन्स कव्हर करायचं आहे. किती टाइम लागेल? हा, डिस्टन्स कव्हर करायचा आहे 5 मीटर. इनिशियली ब्लॉक रेस्टला होता, सो इनिशियल स्पीड ऑफ ब्लॉक 0 आहे. एक्सलरेशन ऑफ ब्लॉक आहे 0.5 किंवा 1/2. या सगळ्या व्हॅल्यूज आम्ही तुम्हाला दिल्या. किती टाइम लागेल असे विचारतोय ब्लॉक खाली पडायला किंवा 5 मीटर डिस्टन्स कव्हर करायला. फॉर्म्युला काय असणार? S is equal to UT plus half AT square. ब्लॉकची डिस्प्लेसमेंट, ब्लॉकची इनिशियल वेलोसिटी, ब्लॉकचं एक्सलरेशन, हे सगळं विथ रिस्पेक्ट टू काय आहे? ट्रक. ट्रक फ्रेम ऑफ रेफरन्स. 5 मीटर कव्हर करायचे ट्रक वरती. इनिशियली ब्लॉक रेसला होता. 0 इंटू एनिथिंग 0 असतंय. एक्सलरेशन ऑफ ब्लॉक 1/2 आलंय. टाइमची व्हॅल्यू पाहिजे आहे. ओरली करा, हे 0 होते याचा विचार सोडून द्या. 1/2 इंटू 1/2 1/4 होते. हे टी स्क्वेअर ऍज इट इज. सो टी स्क्वेअर ची व्हॅल्यू किती मिळाली? 20. टाइमची व्हॅल्यू किती मिळाली? √20. आम्ही तुम्हाला टाइम विचारलाय का? क्वेश्चन मध्ये टाइम विचारलाय का? नाही. एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन टाइम साठी करायची गरज नाही. एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन टाइम साठी करायची गरज नाही. आम्ही तुम्हाला एक्झॅक्ट टाइम विचारलाय का? नाही. आता एवढ्या टाइम मध्ये ट्रक किती डिस्टन्स पुढे जाईल ते कॅल्क्युलेट करायचंय. आलं का लक्षात? नाउ वी हॅव टू फाइंड, काय फाइंड करायचंय? हाऊ मच डिस्टन्स ट्रक विल ट्रॅव्हल इन टाइम. किती टाइम? √20. समझ में आ रहा है? आ रहा है ना? हाँ, बर. ट्रक चालला एक्सलरेटिंग राईट की लेफ्ट? ट्रकचं एक्सलरेशन 2. बरोबर. किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार? डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द ट्रक S is equal to परत UT plus half AT square. हा T म्हणजे ट्रक, हा T म्हणजे टाइम. बरोबर ना? हा T टाइम वाला आहे, हा T ट्रक वाला आहे. ट्रक इनिशियली काय होता? रेसला. टाइम काय? 20. नाही लिहिला तरी चालते, 0 आहे ते माहिती आहे तुम्हाला. तुम्ही डायरेक्टली 0 लिहा, मला काही अडचण नाही. एक्सलरेशन ऑफ ट्रक चा स्क्वेअर. ट्रक किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल? किती आहे? Please wait, screen is not responding again. जास्त वेळ लागत नाही ना बा, लगेच बोलायचं नाहीये. ओके,
सो 20 मीटर डिस्टन्स आलं का? सो आफ्टर ट्रॅव्हलिंग 20 मीटर, ट्रक 20 मीटर ट्रॅव्हल करणार आणि ब्लॉक खाली पडणार. द ब्लॉक विल फॉल. आफ्टर ट्रॅव्हलिंग 20 मीटर द ब्लॉक विल फॉल. समजलं का मी काय केलं? फ्रिक्शन पण विचार करतोय, स्युडो फोर्स पण विचार करतोय, कधी कधी विथ रिस्पेक्ट टू ट्रक विचार करतोय, कधी कधी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड विचार करतोय. समजायला लागले का? विचार समजायला लागले? बर. सो आता याच्यानंतर तुम्हाला पेज नंबर 147 आणि 148 वरती काही ऍडिशनल गोष्टी दिलेल्या आहेत, त्या तुम्ही वाचलेल्या असतील. वाचल्या का? पेज नंबर 147 एक्झाम्पल नंबर जे काय 45 आहे, एक्झाम्पल नंबर 45 जे आहे ते आता आपण केलं. त्याच्या पुढे ज्या काही गोष्टी दिल्या जातात की वाय इट इज इझियर टू पुल दॅन टू पुश, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला सांगितल्या होत्या. थोडस मी डिस्कस पण केलं होतं ऑलरेडी त्याच्याविषयी, की पुलिंग केलं तर फ्रिक्शन कमी होतं, पुल करून पुढे नेला एखादा ऑब्जेक्ट, पण पुश करून एखादा ऑब्जेक्ट पुढे नेला तर डिफिकल्ट होतं. आठवतंय का? वाय इट इज इझियर टू पुल दॅन टू पुश. ओके, ते आपण बघितलं होतं. आय थिंक मागच्या कुठल्या तरी स्लाइडला असेल, मेबी इथं कुठं नाही असेल किंवा इथे ड्रॉ करूयात. असं होतं का बघा, हटवायचा प्रयत्न करा. हा, बोललो नको, लक्ष इकडं, लक्ष दे रे. जर तुम्हाला ब्लॉक पुल करून पुढे घेऊन जायचा असेल आणि तोच ब्लॉक तुम्हाला पुश करून पुढे घेऊन जायचा असेल, हे थॉट सगळे एकदा चेक करा. हा अप्लाइड फोर्स, त्यानं हॉरिझॉन्टल बरोबर केलेला अँगल थीटा. हा अप्लाइड फोर्स, त्यानं हॉरिझॉन्टल लेवल बरोबर केलेला अँगल थीटा. इकडे कोण येणार? एफ कॉस थीटा. इकडे कोण येणार? एफ साइन थीटा. इकडे कोण येणार? एफ कॉस थीटा. इकडे कोण येणार? एफ साइन थीटा. ओन वेट mg, ओन वेट mg. ब्लॉक जमिनीच्या आत तर जाणार नाहीये, गेला तर राईटला स्लाइड होणार आहे, पण टेंडन्सी ऑफ स्लाइडिंग राईट आहे, फ्रिक्शन येणार ब्लॉक वरती लेफ्ट. नॉर्मल रिएक्शन अप, नॉर्मल रिएक्शन अप. ब्लॉक वरती तर मूव्ह होत नाही, खाली पण मूव्ह होत नाही, तो झाला तर मूव्ह राईटलाच होणार आहे. सो फ्रिक्शन लेफ्ट. इथलं फ्रिक्शन किती येणार? इथला कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन इनटू द नॉर्मल रिएक्शन. काय मोशन होणार आहे, ब्लॉक पुढे घेऊन जाणार आहे, सो ते कायनेटिक फ्रिक्शन आहे. इथं म्यू के लिहायला काही हरकत नाही. इथलं जे काय फ्रिक्शन असणार आहे ते किती असणार आहे? म्यू इनटू नॉर्मल रिएक्शन इथली. आता इथली नॉर्मल रिएक्शन करताना एफबीडी, व्हर्टिकल एफबीडीचा विचार केला पाहिजे. इथली नॉर्मल रिएक्शन करताना व्हर्टिकल एफबीडीचा विचार केला पाहिजे. इथं व्हर्टिकल फोर्सेस कोण कोण आहेत त्यांना मी राऊंड करणार आहे. एफ साइन थीटा आहे, नॉर्मल रिएक्शन आहे आणि एमजी आहे. सो ऑल अपवर्ड दोघं जण आले, एफ साइन थीटा आणि एमजी. एफ साइन थीटा प्लस एमजी नाही, एफ साइन थीटा अँड नॉर्मल रिएक्शन हे झाले ऑल अपवर्ड्स. हा एमजी झाला ऑल डाऊनवर्ड्स. तसंच इथं जर विचार केला तर ऑल अपवर्ड आणि ऑल डाऊनवर्ड मध्ये हा एफ साइन थीटा डाऊनवर्ड आहे, एमजी पण डाऊनवर्ड आहे, एन फक्त अपवर्ड आहे. सो इथला ऑल अपवर्ड इज इक्वल टू किती येतोय? नॉर्मल रिएक्शन. आणि ऑल डाऊनवर्ड येतोय एमजी प्लस एफ साइन थीटा. ओके, आणि इथला नॉर्मल रिएक्शन किती येतोय? हा एमजी ऍज इट इज आणि हा मायनस एफ साइन थीटा. आलं का लक्षात? मग कुठली नॉर्मल रिएक्शन जास्त आहे, कुठला एन जास्त आहे? एमजी प्लस एफ साइन थीटा वाला की एमजी मायनस एफ साइन थीटा वाला? हा कॅपिटल एफ आहे. कुठला? एमजी. एन कुठला मोठा आहे? एन कुठला मोठा आहे? एमजी प्लस एफ साइन थीटा वाला. मग जिथला एन मोठा आहे तिथलं फ्रिक्शन काय असणार? जास्त. याला मी F1 म्हटलं, याला मी F2 म्हटलं, याला मी N1 म्हटलं, N1 म्हटलं, N2 म्हटलं, N2 म्हटलं. 1 1 2. इथं मी सांगू शकतोय ऍज N1 लहान आहे, N1 लहान आहे, हा M1
mg n1 काय mg मायनस एल साइन थीटा आहे. इथली नॉर्मल रिएक्शन कमी आहे. जिथली नॉर्मल रिएक्शन कमी तिथलं फ्रिक्शन कमी. therefore या केस मधलं फ्रिक्शन काय झालं कमी झालं. समजतंय का? मग या केस मध्ये आपण काय केलंय ब्लॉकला पुल केलंय. दिस इज पुल. आणि या केस मध्ये काय केलंय पुश. सो जिथं फ्रिक्शन कमी एक्सपिरियन्स झालं ते इझी असणार ना काम. जिथं फ्रिक्शन कमी एक्सपिरियन्स झालं ते काम काय असणार इझी झालं. इथलं फ्रिक्शन कमी आहे. ज्या साईडला फ्रिक्शन कमी मिळालं पुलिंग साईडला फ्रिक्शन कमी मिळालं पुशिंग साईडला फ्रिक्शन जास्त मिळालं. therefore pulling is easy than pushing. So pulling the object is difficult. नहीं, pulling the object is easy than pushing the object. Pulling is easy than pushing. समजलं? त्यानंतर फ्रिक्शन इज नेसेसरी इव्हेंटचे पॉइंट्स तुम्ही वाचलेत का? ते वाचायचं काम आहे तुम्हाला. पेज नंबर 148 मेथड्स ऑफ रिड्यूसिंग फ्रिक्शन आणि फ्रिक्शन इज नेसेसरी इव्हिल ऍडव्हांटेजेस डिसएडव्हांटेजेस सगळे वाचा. शॉर्ट नोट बनवा. एकदम शॉर्ट नोट बनवायची आहे. ओके फाईन. सगळ्या गोष्टी समजल्या शिकवलेल्या. लेक्चर संपलेला नाही आहे अजून. मी काहीतरी बोलतोय रोज सांगायला लागते तुम्हाला. काय गडबड आहे? कुठं चाललाय? मी अजून काहीतरी बोलतोय तुम्ही आपापसात बोलायला सुरुवात करताय. मी सांगतो ना काल बघितलं परवा बघितलं आज पण तेच. डिसिप्लिन आहे का नाही? काही डिसिप्लिन नाहीये. अभ्यास करायचा असेल तर डिसिप्लिन पाहिजे पेशन्स पाहिजे. समोरचा काय बोलतोय ते ऐकलं पाहिजे. कमी पडतंय ते. मला अशा पद्धतीचा डिस्टर्बन्स नको आहे. कळतंय का? रागवायला लावायचं नाहीये. कंप्लीट लेक्चर व्यवस्थित ऐकून घेताय. ऍट द एंड ऑफ लेक्चर काय करताय? स्वतः ठरवताय का लेक्चर कधी संपते ते? थांबत जावा ना. सांगतोय ना लेक्चर काहीतरी बोलतोय. किती गडबड किती गडबड आहे ती. वह्या पुस्तकं सगळं दप्तरात गेले. किती वेळ लागतो वही पुस्तक दप्तरात घालायला? 10-15 सेकंड लागतात. कधी घालू शकतो मग. बसा ना शांत. काहीतरी अजून गोष्टी सांगायच्या असतात. होमवर्क द्यायचा असतो. पुढचं काय सॉल्व्हिंग करायचंय ते सांगायचं असतं. ते काही नुसतं ऐकून निघून जाणार आहे का? लिहिणार नाही आहे का ते? काय काय तुम्ही सॉल्व्हिंग केलंय ते विचारायचं असतं. टेस्टची रिमाइंडर द्यायची असते. काहीच ऐकून घ्यायची तयारी नाहीये. कसं चालेल असं? मला अशा पद्धतीचं बिहेवियर नको आहे. मी सांगेन ना आता लेक्चर झालेलं आहे आता जाऊ शकतो असं जेव्हा म्हणेन तेव्हा जाऊ ना. तेव्हा बोला ना. परवानगी आहेच तुम्हाला एकमेकांशी बोलायची. पण अशा पद्धतीचं बिहेवियर नको. ते स्टार्टिंगला सुरू होताना जर मी रेस्ट्रिक्ट केलं तर ते ओव्हर दी 2 इयर्स ते मेंटेन राहील. अदरवाईज तो डिस्टर्बन्स प्रत्येक वेळी तुम्ही क्रिएट करा की रिमाइंडर टीचर्सना देता येत नाही. तुम्हाला होमवर्क असाइन करायचा असतो तो करता येणार नाही. ऍट द एंड ऑफ लेक्चर या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. ऍट द एंड ऑफ द लेक्चर तुमचं आणि माझं डिस्कशन होणं गरजेचं आहे. आलं का लक्षात? त्यानंतर मी सांगेन ना तुम्हाला की आता लेक्चर संपलेला आता तुमचं तुम्ही डिस्कशन करा. कोणाचं डिस्कशन फार महत्वाचं आहे? तुमच्यातलं का? काय डिस्कस करता असं सांगा. काय डिस्कस केलं तुम्ही मगाशी? काय डिस्कस केलं? निवडणुकामध्ये हे डिस्कस केलं का? काय डिस्कस काय केलं? मोदी रत्नागिरीत कधी येणार हे डिस्कस केलं का?
काय डिस्कस काय केलं असं तुम्ही? त्याच्यापेक्षा काहीतरी इम्पॉर्टंट मी डिस्कस करायला लागलोय. सो तुम्ही डायरेक्टली माझ्याशी बोला. अलग लक्षात ऍट दी एंड ऑफ दी लेक्चर थोडस मला बोलू द्या तुमच्या बरोबर, कारण शिकवण्याची गोष्ट ती कम्प्लीट झालेली आहे. पुढचा चॅप्टर कुठला घेणार आहे ते मला सांगायचं आहे. मला टेस्टची रिमाइंडर द्यायची आहे, त्याच्या सिलेबसची रिमाइंडर द्यायची आहे. तुम्ही ते कम्प्लीट केलंय नाही केलंय बघायचं आहे, ते विचारायचं आहे की नाही. एवढं सगळं माझ्या डोक्यात आहे आणि समोरचा माणूस त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं आहे. सो ऐकायची मानसिकता ठेवा. वही पुस्तक दप्तरात घालायला 10-15 सेकंड लागतात, नंतर कधीही घाला. हा बर, आता मला सांगा टेस्ट कधी आहे? सॅटरडे. टेस्ट आहे सॅटरडेला. सो टेस्टचा सिलेबस स्केलर, वेक्टर अँड कॅल्क्युलस. मॉड्यूल जर सोडवून झाला असेल परत एकदा चेक करा, सगळे मॉड्यूलचे क्वेश्चन्स परत एकदा बघा, सगळ्या नोट्स परत एकदा बघा. ते बघून झालं त्यानंतर सेट 1 परत एकदा करा. सेट 1 पण झाला असेल सेट 2 करा. लक्षात, जिथपर्यंत जमते तिथपर्यंत करत जायचं. ओके, घाबरून जायचं नाहीये. मॉड्यूल पर्यंत जमतंय मॉड्यूल पर्यंत कम्प्लीट करा. एकदा नाही 2 वेळा करा, 2 वेळा नाही 3 वेळा करा, ट्रिपल वेळा मॉड्यूल रिपीट करा. नो इश्यूज, यू कॅन अटेम्प्ट एक्झाम. आलं का लक्षात? सेट 1 जमतोय मॉड्यूल आणि सेट 1 करा. सेट 2 ला जायला अवघड होतंय, ठीक आहे, मॉड्यूल आणि सेट 1 2 वेळा करा, 3 वेळा करा, नो इश्यूज, यू आर एबल टू अटेम्प्ट दी एक्झाम. आलं का लक्षात? त्यानंतर राहिला प्रश्न याचा, या चॅप्टरचे जे काही एमसीक्यूज आहेत ते साइड बाय साइड तुम्ही कव्हर करताय, कारण चॅप्टर आता झालेला आहे. ओके, नेक्स्ट चॅप्टर जेव्हा चालू होईल तेव्हा सुद्धा त्याचे तुम्ही साइड बाय साइड एमसीक्यूज करत राहा. आणि जे चॅप्टर्स तुमचे झालेले आहेत त्याचे साइड बाय साइड रिव्हिजन चालू करा. सो एक चॅप्टर जो चालू आहे त्याचे मॉड्यूल सॉल्विंग, त्याचं मॉड्यूल सॉल्विंग तुमचं चालू राहणार. जो चॅप्टर चालू आहे त्याचं मॉड्यूल सॉल्विंग चालू राहणार आणि मागच्या चॅप्टरची रिव्हिजन चालू राहणार. मग ती रिव्हिजन तुम्ही नोट वाचणं, काल सांगितले तुम्हाला, नोट वाचणं, परत मॉड्यूलचे क्वेश्चन्स परत एकदा बघणं. ते जर बघितले ते सगळे सुटले, सगळे व्यवस्थित कळले, मग पुढे सेट 1 ला जाणार. आलं का लक्षात? सेट 1 पण कम्प्लीट झालेला असेल किंवा ऑलरेडी त्या चॅप्टरचा सेट 1 एका रिव्हिजन मध्ये केलेला आहे आणि त्याच चॅप्टरची आता सेकंड रिव्हिजन करताय, तर तुम्ही त्याच चॅप्टरची सेकंड रिव्हिजन करताना सेट 2 मधनं पण करू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही मल्टिपल रिव्हिजन करू शकता. एक रिव्हिजन मॉड्यूल मधनं करा, ती झाली असेल सेट 1 मधनं करा, सेट 1 ची झाली असेल तर सेट 2 मधनं करा. अशा पद्धतीनं त्या चॅप्टरच्या मल्टिपल रिव्हिजन्स होत जाऊ देत. आले का लक्षात? हळूहळू स्वतःवरती काम करायला सुरुवात करा. या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. 2 ते 5 तुम्ही इथं बसू शकता, घरी जाऊन जेवण करून इथं आलात तरी चालेल, काही अडचण नाही. 2 ते 5 ऍडिशनल बसायला परमिशन आहे. एक्स्ट्रा डाऊट्स जर काय असतील, सॉल्विंग करत बसणार असाल, सेल्फ स्टडी करायला, इथं सगळी अवेलेबिलिटी दिलेली आहे. तुमच्या टाइम टेबल मध्ये तसं लिहिलेलं आहे. ठीक आहे, चालेल. सो या लेक्चरला इथं आपण थांबूया. बघा बरोबर 1.5 तास झालेला आहे. टाइम दिसतोय का इथं? दिसतंय का नाही? नाही दिसत? 1 तास 31 मिनिटं झाले. आता लेक्चर संपलेला आहे. ओके, सो एव्हरीवन, वी विल स्टॉप ॲट दिस पॉइंट. चलो बाय बाय एव्हरीवन, लेट मी इन द लेक्चर. Yes, online people, just reply me once and then you can leave the lecture. Send by CW. Okay, you can leave the lecture. Fine.